ठीक आहे. दिसतंय तुम्हाला सगळ्यांना पुस्तक? हो. ओके. मिनिट हा. पाहण्या. जादूची धनसंपत्ती आजचा 5वा दिवस आहे, 5वा चॅप्टर. म्हणजे दिवस नाही आपण म्हणणार, आपण याच्या आधी पण बरंचसं फाउंडेशनवर खूप काम केलेलं आहे. पण आपले जे चॅप्टर आहेत ऍक्च्युली जे असाइनमेंट आहेत मेन, तर ते आपण हा 5वा चॅप्टर आहे जादूची धनसंपत्ती मॅजिकल मनी. ऍक्च्युली मॅजिकल मनीच्या बाबतीत मी थोडंसं हा चॅप्टर चालू व्हायच्या आधी थोडीशी तुम्हाला क्लॅरिटी देईन की हा चॅप्टर कसा आहे आणि तुम्ही जरा तुमचा ओपन अँड रिसेप्टिव्ह म्हणजे कसं माझं मन आपलं काय म्हणतात मोकळं मन आणि रिसेप्टिव्ह म्हणजे ग्रहण करण्यासाठी तुम्ही तयार झाला की नाही की हा तुम्हाला प्रकरण चॅप्टर व्यवस्थित समजेल. कारण की खूप महत्वाचं असतं आपल्याला आपले जर स्वप्न आपले जे डिझायर्स आहेत इच्छा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी पैसा हा माध्यम आहे आणि तो सगळ्यांनाच हवा आहे. म्हणजे कशा सगळ्या गोष्टींमध्ये पैसा म्हणजे मला तरी असं वाटतं की जर ब्रह्मांड आहे देव आहे तुम्ही देव मानता मी युनिव्हर्स मानते ब्रह्मांड आहे तर त्याच्यानंतर जर काही गरजेचं असेल तर पैसा पैसा असेल तर सगळ्या गोष्टी छान होतात सगळेच आनंदी राहू शकतो. तर मला असं वाटतं ते जरी माध्यम असेल तरी ते आपल्या आयुष्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे बरेचसे इश्यूज सॉल्व्ह होतात असं मला वाटतं. तर ओपन अँड रिसेप्टिव्ह कशासाठी व्हायचंय तर मला सांगायला मी आता एक तुम्हाला एक्झाम्पल देते. तुम्ही जर सगळ्यांनी छानपैकी आता सगळेजण शांत बसायचंय आणि मी जसं सांगेन तसं फॉलो करायचंय. हं? सगळ्यांनी शांत तुमच्या हातातल्या ज्या काही गोष्टी असतील त्या खाली ठेवायच्या आहेत. शांत रिलॅक्स बसायचंय डोळे बंद करायचे. डोळे बंद करायचे आहेत सगळ्यांनी. केले बंद डोळे. श्वास घ्यायचाय. श्वास घ्यायचाय आणि होल्ड करायचाय आणि हळूवार सोडायचाय. श्वास घ्या. होल्ड करायचाय आणि हळूवार सोडायचाय. श्वास घ्या. होल्ड करायचाय आणि सोडायचाय. आता मी जे जे तुमचे बॉडी पार्ट्सची नावं घेईन त्याला म्हणेन रिलॅक्स तर तुम्ही रिलॅक्स करायचंय. तर रिलॅक्स तुम्ही तुमचं ब्रेन तुमचं डोकं रिलॅक्स करा. तुमचं मन त्या डोक्यावर न्यायचंय आणि रिलॅक्स करायचंय. तुमचं कपाळ तुमचे डोळे तुमचे नाक रिलॅक्स करा. तुमचे गाल कान तुमचा जबडा रिलॅक्स करा. तुमची मान खांदे दोन्ही हात रिलॅक्स करा. तुमची चेस्ट पोट रिलॅक्स करा. तुमची पाठ कंबर आणि सेट रिलॅक्स करा. तुमच्या दोन्ही पाय मांड्या गुडघे दोन्ही पाय पायाची बोटं रिलॅक्स करा. आता इमॅजिन करायचंय कल्पना करायचंय की तुम्ही एक खूप रिच पार्टी आहे. तुम्ही इमॅजिन करायचे एक खूप भारी पार्टी आहे जिथे असे खूप लोक खूप भारी असे लॅविश पार्टी आहे. छान छान कपडे घातलेले दिसत आहेत तुम्हाला सगळे लोक. छान छान वेगवेगळ्या प्रकारचे त्या पार्टीमध्ये खूप सारे डिशेस आहेत खायला प्यायला. म्हणजे छान छान गोड पदार्थ आहेत. खूप सारे आईस्क्रीम दिसत आहेत. सगळी लोक दिसत आहेत. कुठले मराठी ऍक्टर दिसत आहेत का तुमच्या आवडीचे किंवा सेलिब्रिटी काही हिंदी मूवीज मधले तुम्हाला जे आवडतायत ते दिसत आहेत का तुम्हाला किंवा तुम्हाला जे माहिती आहेत उद्योगपती म्हणजे जसे मुकेश अंबानी किंवा छोटे मोठे जे काय आपले जे छोटे मोठे तुम्हाला माहिती आहेत बजाज किंवा आपल्या इकडे पुण्यात ज्यांच्या कंपन्या आहेत त्यांचे जे कुठले तुम्हाला माहिती आहेत उद्योगपती त्या पार्टीमध्ये सगळे लोक आहेत दिसत आहेत का तुम्हाला सगळे फिरताना छान छान कपडे घातलेत सुंदर ड्रेसेस घातलेत काहींनी सुंदर साड्या नेसल्यात
सगळेजण एकमेकांशी बोलतायत, छान काही खातायत, काही डान्स करतायत, तिथे डान्स चाललेला आहे, काही जण त्या डान्सच्या तिथे सगळे उभे राहून काही काही डान्स करतात आहेत लोक. दिसतायत का सगळ्यांना? छान इमॅजिन करायचंय. इमॅजिन करायचंय तिथे सगळी लोक आहेत, मस्त एन्जॉय करतायत, किती छान एन्जॉय करतायत, किती सुंदर सुंदर कपडे घातलेत त्यांनी. बघा कोण कोण दिसतंय, काय काय दिसतंय, सगळं सगळं बघा, काय काय खायला पदार्थ दिसतायत. दिसतायत का तुम्हाला त्या पार्टीमध्ये? काय काय कोणते कोणते पदार्थ खायला आहेत, कसले कोणत्या कोणत्या पदार्थ म्हणजे कोणत्या कोणत्या प्रकारच्या सॅलॅड्स आहेत, बघा बरं. कोणत्या कोणत्या प्रकारचे आईस्क्रीम आहेत, बघा सगळ्यांनी इतकं जवळून बघा. त्यांनी ड्रेस कुठले एकदम डिझायनर ड्रेस घातलेत, कोणी सूट घातलेत, कोणी काय म्हणजे खूप ब्रँडेड शूज, खूप लॅविश ज्वेलरी घातलेली. पाहिलं तुम्ही सगळ्यांनी? डोळे बंद करायचे, सगळं पाहायचंय छान, सगळं तिथं दिसतंय तुम्हाला, तुम्ही काय काय बघताय, काय काय कोण कोण दिसतंय, तुमच्या आवडीची लोक दिसतायत का, काय करतायत, ते डान्स करतायत की खातायत की गप्पा मारतायत, काय करतायत बघा तुम्ही. आता बघितलं? आता सावकाश मी श्वास घ्यायला सांगेन. 2 वेळा श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा, सावकाश आपल्या परत सेशन मध्ये परत यायचंय. सावकाश श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. श्वास घ्या, श्वास सोडा. सावकाश आपले हात रब करायचे, आपले हळूवार डोळ्यांवर ठेवायचे आणि डोळे ओपन करायचे. उघडले डोळे सगळ्यांनी? सगळ्यांनी डोळे उघडले? छान. आलात का सेशन मध्ये परत? आता मी एक प्रश्न विचारणार आहे. सगळ्यांनी काय काय पदार्थ पाहिले तिथे, कोणी काय काय बघितले, सगळ्यांनी बोलायचंय आणि आपल्याला हा चॅप्टर खूप महत्वाचा आहे आणि तो समजून घेतल्याशिवाय त्याच्यावर आपल्याला वर्क नाही करता येणार आहे. तर आपल्याला हा समजून घ्यायचा आहे. इंटरॅक्टिव्ह चॅप्टर होणार आहे, अजिबात कोणी काही बोलायचं नाही असं नाही करायचं. तर कोणाला काय काय आवड दिसलं तिथे, छान कसले ड्रेस घातलेले, कोण कोण लोक दिसले तुम्हाला, छान तिथे डेकोरेशन कसं होतं, डान्स करणारी लोक दिसली का, काय कोणाला काय काय दिसलं तुमच्या इमॅजिनेशन मध्ये मला सांगायचंय, थोडक्यात सांगायचं काय काय दिसलं तुम्हाला तुमच्या इमॅजिनेशन मध्ये. ओके, कोण सांगतंय पहिलं मला? मी छान पार्टीला गेलेली आहे. तिथं इतकं मस्त सजावट वगैरे केली होती. सचिन तेंडुलकर, त्याची बायको, त्याची मुलगी, वा माधुरी दीक्षित आणि वा अंबानीच्या घरचे सगळे, वाव, अमिताभ बच्चनच्या घरचे सगळे आणि आम्ही होती त्या पार्टीमध्ये. क्या बात आहे. तू काय करत माझ्या होतीस शोभाताई? तू तू स्वतःला काय पाहिलंस करताना? पण नटून वगैरे गेली होती, छान साडी घातली होती, मस्त एन्जॉय केलं त्या पार्टीमध्ये. मी फिरत होते आणि जेवणाच्या पंक्तीमध्ये स्टार्टर वगैरे खूप छान होतं. मंचुरियन खाल्लं, असं खूप खूप छान वाटलं. मस्त, नाईस नाईस नाईस. ओके, आता अजून कोणी मला सांगेल? म्हणजे तुम्ही पार्टीमध्ये काय काय पाहिलं ते सांगायचंय. आता जसं शोभाताईनी तिने काय पाहिलं, तिने काय खाल्लं, कोण कोण दिसलं, तिने जसं सांगितलं तसं अजून कोणीतरी मला सांगायचंय. तुम्ही तुमच्या अंबानीची इमॅजिनेशन. फॅमिली अंबानीची फॅमिली पूर्ण बघितली. नंतर सगळे हिरो, त्यात मला शाहरुख खान दिसला. आणि खाऊचं पनीरचे सगळे आयटम वेगवेगळे होते. स्टार्टर पण पनीरचाच होता, बासुंदी. आणि ते बासुंदी सारखंच असतं, त्यात थोडेसे असे छोटे छोटे हे असतात ना, पीसेस. रसमलाई. हा, रस ते ते होतं. ओके. आणि
आम्ही सगळेजण डान्स वगैरे करत होते, छान छान कपडे घातलेले होते सगळ्यांनी, दागदागिने बघितले. पण तिथे एकदम असे छोटे छोटे छान नाजूक दागिने होते सगळ्यांच्याकडे, कारण आता मोठे दागिने तिथे नसतात असं डोक्यात इमॅजिन आपोआपच झालं. आणि मग ती सगळी पार्टी बघताना खूप छान वाटत होतं, असं व्हायब्रेशन येत होते. मस्त. नाईस. आणि तिथे अजून कोणी काय पाहिलं? मी खात बसले होते. अच्छा. म्हणजे तुम्ही खाताना स्वतःला पाहिलं तिथे. राईट. येस. ओके. अजून कोणी काय पाहिलं तिथे? कोणी पाहिलं? इमॅजिन केलं तर काय पाहू शकला तुम्ही त्या पार्टीमध्ये? कोण रुद्रची आई, राकेशजी, ज्योती, तुम्ही पाहिलं का? इमॅजिन केली का पार्टी? काय काय त्या पार्टीमध्ये बघितलं? केली. ओके. ऍक्टर्स पाहिले मी. अमिताभ बच्चनची फॅमिली, हा. नंतर सलमान खान, हा. नंतर राजकारणी पण पाहिले जरा मी. ओके. ते पण होते. आणि खाण्यामध्ये वेगवेगळे स्वीट्स होते आणि आईस्क्रीमचे फ्लेवर मला दिसले सगळे असे. आणि बर. मी त्यांचं ऑब्झर्वेशन जास्त करत होते असं मला जाणवलं. ओके. हा. ओके. 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 अजून कोणी सांगेल? अजून कोणाला बोलायचंय? कोणाला सांगायचंय? अजून कोणाला सांग? मला आता स्पोर्ट्सचे दिवस चालू असल्यामुळे मला पार्टीमध्ये हम्म. समोर छान ड्रेसमध्ये कोणी साडी घातलेली अशा ह्याच्यामध्ये पूर्ण लेडीज क्रिकेटची टीम दिसली. ओके. आणि त्यांना जेंट्स क्रिकेटचे प्लेयर त्यांना सर्व करत होते ओके. असं दिसलं. कोण केक देत होतो, कोण व्हेज नॉन व्हेजचे आयटम देत होते, कोण वाईनचे ग्लास पण देत होते, हम्म. जे दिसले. त्याच्यानंतर मायकल जॅक्सन मला दिसलं पार्टीमध्ये. ओके. मायकल जॅक्सन दिसला. त्याने काळी हॅट घातली होती, काळे कपडे घातले होते, गॉगल घातलं होतं आणि मायकल जॅक्सन सुद्धा दिसला. ओके. ओके. आता ठीक आहे, तुम्हाला सगळ्यांचं मला समजलं, कोणी कोणी काय काय पाहिलं, काय इमॅजिनेशन केलं तुम्ही. आता तुम्ही सांगा, तुम्ही जे इमॅजिनेशन पार्टी केली, खूप रिच लोक आहेत, खूप भारी जेवण आहे. शोभाताईचं तर कळालं मला की शोभाताईने त्या पार्टीमध्ये तिला स्वतःला पाहिले. छायाताईने तिला स्वतःला जेवताना पाहिलं. अजून कोणी स्वतःला त्या पार्टीमध्ये पाहिलं का? रिच लोकांची पार्टी आहे, खूप छान आहे, सगळं मस्त डेकोरेशन, स्वतःला पाहिलं का? मी गेलं होतं का नव्हतं पार्टीला सांग. एक सांगते आता, ह्याच्यावरून का हे इमॅजिनेशन करायला सांगितलेलं तुम्हाला सांगते. ही खूप सायकोलॉजिकली खूप महत्वाची ऍक्टिव्हिटी होती ही आपण आत्ताची केलेली. खूप म्हणजे खूप महत्वाचे. आपण खूप मोठी स्वप्न बघतो की मला 5 बेडरूमचं घर पाहिजे, मला मर्सिडीज कारमध्ये फिरायचंय, माझे असं लॅविश बंगलो पाहिजे, मला हे पाहिजे. पण आपण आतून स्वतःला डिझर्विंग समजत नाही. मला त्या लेवलला जायचंय, मला त्या माणसांसारखं राहायचंय, मला त्या उद्योगपतीसारखा मोठं बनायचंय, त्या उद्योगपतीसारखी माझ्याकडे कार हवी, त्या पॉलिटिशियन सारखा माझ्याकडे बंगला पाहिजे. अरे तो पण झिरोतनच गेलाय ना, तो वर करू शकतो तर मी पण त्या लेवलला जाऊ शकतो. बट मी तशी स्वप्न मागतेय, मॅजिक बुक करते, ग्रॅटिट्यूड करते, युनिव्हर्सनी म्हणजे मॅजिक बुकच्या असाइनमेंट करतेय, मी खूप सारे मॅनिफेस्टेशनच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करतेय. बट मी आतून स्वतःला डिझर्विंग समजत नाही, म्हणून मी त्या पार्टीमध्ये स्वतःला बघितलेलं नाहीये. मी जर आतून स्वतःला डिझर्विंगच समजत नाही की मी त्या लेवलला पोहोचू शकते, मी त्या लोकांमध्ये जाऊ शकते, त्या लोकांबरोबर हँडशेक करू शकते, डान्स करू शकते, कारण त्या लेवलची मी आहे, स्वतःला समजायला लागले, तर मी त्या इमॅजिनेशन मी स्वतःला बघू शकते तिथे. तर मी स्वतःला डिझर्विंग समजायसाठी, त्यासाठी आपण ही गोष्ट डिझर्विंग, आत्ताचा जो चॅप्टर आहे तर स्वतःची पात्रता
वाढवणे म्हणजे मॅजिक बुक मधले सगळे जे मनीशी रिलेटेड चॅप्टर आहेत ते तुमची स्वतःची पात्रता मोठी करायची आहेत. माझी स्वप्न खूप मोठी आहेत. मला मोठी मर्सिडीज कार हवी, मला बीएमडब्ल्यू मधून फिरायचंय, मला करोडो रुपयाचा बंगला पाहिजे, पण मी आतून स्वतःला डिझर्विंगच समजत नाही ती गोष्ट मला मिळण्या इतपत. मी जर मला आतून असं समजत नाही तर माझा युनिव्हर्सला माझा मेसेज काय जातोय, माझी आतली एनर्जी काय सांगते, फ्रिक्वेन्सी काय सांगते, युनिव्हर्सला मी काय लिहिते त्याला वाचता येत नाही. मी वह्यांमध्ये काय लिहिते त्याला बिलकुल वाचता येत नाही. माझी जी आतली एनर्जी आहे ती त्याला समजत असते. आपण ग्रॅटिट्यूड लिहितोच कशासाठी, तर माझ्यामध्ये आतमध्ये जी निगेटिव्हिटी आहे, मी जर माझ्या आयुष्यामध्ये किती चांगल्या गोष्टी आहेत याचं जर मला रिअलाइज झालं तर माझ्यातली एनर्जी शिफ्ट करण्यासाठी मेन उद्देश असतो ग्रॅटिट्यूड रायटिंगचा. तर ती एनर्जी शिफ्ट करण्यासाठी आपण ग्रॅटिट्यूड लिहितोय. पण मी एवढी मोठी स्वप्न बघते पण मी स्वतःला डिझर्विंगच समजत नाही की मी त्या लेवलला तिथे आहे, त्या पार्टीमध्ये त्या लोकांमध्ये मी जाऊन एन्जॉय करतेय बिकॉज ऑफ मी त्या लेवलला आहे. तर आपण आजचा चॅप्टर समजून घेतला, आपण जर ओपन अँड रिसेप्टिव्ह राहिलो, आपली पात्रता म्हणजे मी गेलीये युनिव्हर्स, म्हणजे युनिव्हर्ससाठी पृथ्वी म्हणजे एक छोटासा डॉट आहे, त्याच्यासाठी खूप मोठी कितीतरी आपल्या पृथ्वीसारखे आपण म्हणजे आपल्या माहितीत असणारं पृथ्वी आणि सोलार सिस्टीम एवढंच माहिती आहे, कारण ते आपण माहिती करून घेतले, सायन्सने शोधलेलंय, ते शोध लागलाय म्हणून माहिती आहे आपल्याला. पण अशा असंख्य प्लॅनेट्स असू शकणार आहेत कारण ते आपल्या आवाक्याच्या बाहेर आहेत. मे बी पुढे जाऊन त्याचा पण शोध लागेल. आपण शोध लागलाय म्हणून आपण म्हणतोय हे गोष्टी आहेत, त्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी बघितल्या आहेत, कारण आपण त्या शोध लावलेला आहे. ऑलरेडी ते सोलार सिस्टीम मध्ये किंवा युनिव्हर्स मध्ये ते ऑलरेडी एक्झिस्ट आहेत आणि त्याचा आपण शोध लावलाय म्हणून आपण म्हणतोय ते आहेत. बट काही गोष्टी आपल्याला माहितीच नाहीयेत, तिथपर्यंत आपण पोहोचलोच नाहीये ह्युमन्स, पण त्या आहेत. मग युनिव्हर्स साठी पृथ्वी म्हणजे एक छोटासा डॉट आहे आणि त्या डॉट मधल्या एका पृथ्वीवरच्या एका खंडातल्या, एका देशातल्या, एका राज्यातल्या, एका छोट्याशा शहरातल्या मी एका छोट्याशा घरात राहते. म्हणजे त्याच्या दृष्टीने, युनिव्हर्सच्या दृष्टीने आपण एका सुईवरच्या टोकावरच्या एका छोट्याशा कणा इतकं आहोत आपण. त्याच्यासाठी तो जो एवढा अफाट सांभाळतोय, त्याच्यासाठी आपली एक करोडची इच्छा असू दे, 100 करोडची इच्छा असू दे किंवा माझी 50,000ची इच्छा असू दे, त्याच्यासाठी काहीच नाहीत ह्या गोष्टी, सगळ्या तो पूर्ण करू शकतो. मला माझी पात्रता वाढवायची. युनिव्हर्स म्हणजे माझ्यासाठी समुद्र आहे, अफाट समुद्र, जिथे कुठेच जमीन दिसत नाही एवढं त्याच्याकडे. पण मी जर चमचा घेऊन गेले, मी किती घेणार आहे स्वतःसाठी? मुकेश अंबानींनी बादल्या घेऊन गेले, त्यांनी त्याच्या त्या युनिव्हर्सच्या समुद्राला डायरेक्ट त्यांनी त्याच्या घरात पाईपलाईन केली आहे, त्यामुळे त्याच्याकडे पैशाचा तेवढाच ओघ आहे. माझी पात्रता कशी मी वाढवू शकते, मी स्वतःला डिझर्विंग कशी काय समजू शकते, डिझर्विंग कसं करू शकते, माझी पात्रता कशी मी वाढवू शकते, तर हेच आपण ह्या चॅप्टर मधून शिकणार आहोत. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे की मी स्वतःला डिझर्विंग समजायला पाहिजे, मी वर्दी समजलं पाहिजे की ते मी मिळवू शकते. मी जर आज 50,000 रुपये कमवत असेल तरी पण मी जर माझ्यासाठी 10,000 रुपयाची साडी घेताना पण विचार करत असेल तर एम आय डिझर्विंग? मी स्वतःला 10,000 रुपयाची साडी घेताना पण विचार करत असेल, एम आय डिझर्विंग? जर मला लाखो रुपयाचा बंगला हवाय, लाखो रुपयाची कार हवी, एम आय डिझर्विंग? मी 10,000 रुपयाची साडी स्वतःसाठी घेताना, आणि मी अफोर्ड करू शकते, करू शकत नाहीये असं नाही, बट मी ती स्वतःला घेताना पण कशाला?
जर मला ती साडी पण नेसण्या इतपत माझे ऐपत नाही तर मी माझ्यासाठी बंगला आणि कार का मागायचा आहे? युनिव्हर्स म्हणेल का देऊ मी तुला? तू स्वतःसाठी जी तू अफोर्ड करू शकतेस, तू घेऊ शकतेस, ती सुद्धा स्वतःसाठी घेऊ शकत नाहीयेस. तुला कार आणि मोठ्या बंगले कशासाठी हवे? तर तुमच्यातली फ्रिक्वेन्सी, तुमच्यातली एनर्जी शिफ्ट करायची, स्वतःची पात्रता वाढवायची कशी, तर हे आपण आज या चॅप्टर मधून सगळे शिकणार आहोत. ओके, तर आपण हे का सांगितलं, तर माझी पात्रता वाढवण्यासाठी मी काय करू शकते, तर हेच आपण ह्या चॅप्टर मधून शिकणार आहोत सगळेजण. ओके, तर आपण एक छोट्याशा ऍक्टिव्हिटी मधून ही ऍक्टिव्हिटी त्यासाठीच केलेली की आपण स्वतःला मुळातच डिझर्विंग वर्दी समजायला पाहिजे. आपण जी स्वप्न बघतो ती स्वप्न एन्जॉय करण्यासाठी. ओके, हे पुस्तक दिसतंय सगळ्यांना? दिसतंय का सगळ्यांना पुस्तक? हो. ओके, 5वा दिवस, जादूची धनसंपत्ती. कृतज्ञता म्हणजे श्रीमंती, आणि कुरकुर म्हणजे गरिबी. कृतज्ञता म्हणजे काय? श्रीमंती आहे. कुरकुर म्हणजे काय? गरिबी आहे. ख्रिश्चन शास्त्राच्या ईशस्तवन पुस्तकातून, म्हणजे हे जे ख्रिश्चन लोकांचं जे काही त्यांचे जे ग्रंथ असतील त्यातून घेतलेलं हे वाक्य काय आहे? कृतज्ञता असणे म्हणजे श्रीमंती असणार आहे, आणि कुरकुर म्हणजे काय असणार आहे? गरिबी आहे. आणि हे आपल्याला लॉ ऑफ अट्रॅक्शनचा नियम पण तोच सांगतो. तुम्ही कृतज्ञता केली की तुमच्याकडे आपोआप चांगल्या गोष्टी येणार आहेत, आणि कुरकुर केली सतत जे आहे त्याबद्दल सुद्धा, किंवा जे नाही त्याबद्दल सुद्धा, सगळे दरवाजे आपण स्वतःच्या हाताने बंद करणार आहोत. तर तुमच्या जीवनात जर फारसा पैसा नसेल तर समजून घ्या की त्याबद्दल चिंता, मत्सर, हेवा, निराशा, खचून जाणे, संशय आणि भीती अशा भावना तुमच्या मनात असतील तर तुम्हाला आणखी पैसा कधीही मिळणार नाही. काय म्हणतात बघा ते, तुमच्या जीवनात जर फार पैसा नसेल तर समजून घ्या. तुम्ही हे एक एक सेंटेन्स इतकी महत्वाची आहे. मी हा चॅप्टर अजिबात पळवणार नाही. जसं समजेल तसं तुम्ही हे करायचंय. प्रश्न असतील तर विचारायचंय, पळवापळवी करायची नाही. हा समजून घ्या. तुमच्या मनात समजून घ्या की त्याबद्दल, पैशाबद्दल चिंता, म्हणजे आपण सतत काळजी करत असतो, भविष्याची काळजी, कसं होईल, मी पोरांची फी देऊ शकेन का, घराचा हप्ता देऊ शकेन का, कारचा हप्ता देऊ शकेन का, हे सतत चिंता असेल. मत्सर असेल, मत्सर म्हणजे काय? अरे त्याचा बंगला किती छान आहे, मला पण तसं घर पाहिजे, वाव त्यांनी कार घेतली, माझ्याकडे पण, अरे ती किती ज्वेलरी घालून फिरत असते, यार माझ्याकडे पण तिच्यासारखा नेकलेस पाहिजे. काय? जलसी, मत्सर. हेवा, कोणाचा तरी, बापरे किती छान आहे तिच्याकडे, काय सुंदर सुंदर ड्रेसेस घालते ती, किती सुंदर साड्या नेसत असते कायम. हेवा. निराशा, सतत की बाबा माझ्याकडे काय रे, मी काहीच करू शकत नाही, सतत खचून गेले, म्हणजे किती करतेय मी, किती कष्ट करतोय आपण तरी पण पुरेनासं होईना झाले. संशय किंवा आणि भीती, अशा भावना, यातल्या कुठल्याही तुमच्या मनात भावना असतील तर तुम्हाला आणखी पैसे कधीही मिळणार नाहीत. स्पष्ट सांगितलंय, दिस इज द लॉ ऑफ अट्रॅक्शन. आणि ही जशी तुमची एनर्जी असते तसेच तुमच्या आयुष्यामध्ये प्रसंग, घटना, तुमचं तुम्ही अनालाइज केलं की तुम्हाला कळणार आहे. आणि हे स्वतः समजून घ्यायचंय, मी माझ्या आयुष्यामध्ये असं कुठे वागतेय का यार, मी सतत काळजीमध्ये असते का पैशाच्या, मी कधी मत्सर करते का कोणाबद्दल, कोणाचा हेवा करते का, अशी मी वागतेय का कुठे, आणि वागत असेल तर कधी वागते, स्वतः शोधायचंय. कारण की आपण हे जर मी माझ्यातले प्रॉब्लेम समजून घेतले तर आपल्याला त्या दृष्टीने पावलं उचलता येणार आहे. त्या एरियामध्ये आपण ग्रॅटिट्यूड्स भरभरून करणार आहे, तर माझ्यातल्या ह्या गोष्टी आपोआप निघून जाणार आहेत. तुम्हाला तुमच्याकडे जेवढा पैसा आहे त्याबद्दल कृतज्ञता वाटत नसल्यामुळे या भावना तुमच्या मनात निर्माण होतात. काय होतात, कशामुळे ह्या निर्माण होतात भावना, तर तुमच्याकडे जेवढा पैसा आहे त्याबद्दल, म्हणजे माझी लाखभर रुपयाची महिन्याची गरज असू दे, माझ्याकडे येत आहेत फक्त 50,000 रुपये, किंवा माझ्याकडे 30,000 रुपयेच येत आहेत,
पण जे 30,000 रुपये सुद्धा माझ्याकडे येत आहेत त्यासाठी जर मी कृतज्ञ नसल्यामुळे माझ्या मनात ह्या भावना येत आहेत, निर्माण होत आहेत. पैशाबाबत सारख्या तक्रारी करणे, वादविवाद करणे, त्यामुळे वैफल्य येणे, कोणत्याही गोष्टीच्या किमतीबाबत चिकित्सक असणे किंवा दुसऱ्याच्या मनात पैशाबद्दल वाईट मत निर्माण करणे, यापैकी कोणतीही भावना पैशाबाबत कृतज्ञता व्यक्त करणारी नाही. कोणत्या कोणत्या भावना सांगितल्या त्यांनी? सारख्या तक्रारी करणे पैशाबाबतीत, आहे की नाही? की बाबा आपण मुलं म्हणतात चला फिरायला, आपण वेकेशनला जाऊयात. नको, आता नको, आपलं खूप खर्च झालाय. कॉलेजची फी, अरे किती ते कॉलेज लूट वाजवली ह्या शाळांनी, किती फिया वाढल्यात शाळांच्या, सहज बोलतो आपण, है की नाही? ह्या दवाखान्याच्या बाबतीत पण काय ते डॉक्टरांच्या फीज वाढल्यात, 1000 500 ह्या डॉक्टरांनी ना तर त्यांनी बिझनेस चालू केलेले आहे. पेशंटला फसवतात, पैसा उकळायला उगीच टेस्ट करायला सांगतात, सहज बोलतो आपण, है की नाही? किंवा किमतीबद्दल चिकित्सक म्हणजे चिकित्सक म्हणजे सहज म्हणजे आपण कंपॅरिझन करणं वेगळं आणि चिकित्सक म्हणजे बापरे किती महाग आहे ती साडी, किती महाग आहे तो ड्रेस, 10,000 रुपयाचे काही कपडे असतात का? सगळं सहज म्हणतो आपण. तुम्ही म्हणजे मी खूप डिझर्विंग स्वतःला समजते आणि मला त्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये खरंच बेस्ट गोष्टी मी एन्जॉय केलेल्या आहेत, मला सगळ्या मिळालेल्या आहेत. म्हणजे मला अजूनही वाटतं, म्हणजे मी स्वतःला खरंच हे समजते की मी पहिल्यापासून माझ्या मी ह्या ग्रॅटिट्यूडच्या जर्नीच्या आधीपासून मला त्या गोष्टींसाठी डिझर्विंग समजत होते ना, म्हणून मला अगदी 10वीत असताना माझ्या पप्पांनी HMTचं घड्याळ घेतलेलं. आमच्या घरात सगळ्यात सोन्याची चेन पप्पांचं ॲज अ रिवॉर्ड म्हणून मी मिळवलेलं आहे, घड्याळ पण ॲज अ रिवॉर्ड म्हणून मी मिळवलेलं आहे. आणि माझ्याकडे खरंच इतके सुंदर सुंदर ड्रेस असायचे, छान. आमच्या इकडे त्यावेळेस ना शाळेमध्ये काय काय मुलं तर चप्पल पण नव्हते, पण मी विदाऊट चप्पल कधी केले नाही. माझ्या आजोबांनी त्या काळात 4थीत असताना मला कॅनव्हासचे शूज घेतलेले. म्हणजे ह्या गोष्टी मी स्वतःला जेव्हा ह्याचा अभ्यास करते ना, त्यावेळेस स्वतःला डिझर्विंग समजायचं की मला हे पाहिजे आणि मला हे मिळवायला पाहिजे आणि हे मी त्यासाठी डिझर्विंग, हे तेव्हापासून मी माझ्याही नकळत करत होते, त्यामुळे मला मिळाले. माझ्या नवऱ्याने मला माझ्या भावाच्या लग्नासाठी 40,000 रुपयाची साडी घेताना पण विचार केला नाही, पण तो स्वतःसाठी खर्च करताना विचार करेल, पण माझ्यासाठी घेतो तो. बिकॉज आय एम डिझर्विंग. मी ते 40,000ची साडी नेसण्यासाठी मी स्वतःला डिझर्विंग समजते, त्या लेवलची मी स्वतःला समजते, माझ्याकडे येणारच ती. तर हे, आणि पैशांबाबत चिकित्सक म्हणजे काय? पैशांबाबत चिकित्सक म्हणजे काय? आपण सहज म्हणतो किती महाग आहे ते, काय आता त्या हॉटेलच्या साधं आपण जेवायला गेलो तर कधी कधी सहज म्हणतो किती रेट आहेत, काय त्या भाज्यांचे हॉटेल्सवाल्यांनी रेट वाढवलेले आहेत, हाय की नाही? सहज म्हणतो की नाही? रिक्षाने गेलो, किती पेट्रोलचा दर किती वाढलेला आहे, सतत. म्हणजे आपण सतत म्हणायलाच नाही पाहिजे का? तुम्ही म्हणा की बाबा काही गोष्टींमध्ये खरं तर पहिल्यापेक्षा आता वाढ झाली आहे, पण त्याला वाईट एनर्जी देऊ नका. केवळ त्या पैशांना आपण निगेटिव्ह एनर्जी दिल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये म्हणजे ती जी पैशांची जी एनर्जी आहे पॉझिटिव्ह असायला पाहिजे, ती आपली निगेटिव्ह होत जाते हळूहळू आपल्या, आणि आपण सहज असं सतत बोलत असतो. यामुळे तुम्हाला मिळणाऱ्या पैशात कधी सुधारणा तर होणार नाहीच, उलट परिस्थिती आणखी बिघडेल. म्हणजे आपण बघा, विचार करा, माझ्याकडे पैसे येतात, टिकतच नाहीत, येत आहेत पण बढती होत नाहीत, है की नाही? असे कितीतरी असे आपण अनालाइज केलं की पैशांचा स्रोत माझ्याकडचा का थांबलेला आहे, मी कुठेतरी निगेटिव्हिटी दिलेली आहे का, हे आपण आपली उदाहरणं शोधायची आहेत ह्या चॅप्टर मधून, आणि त्यामध्ये भरभरून ग्रॅटिट्यूड करायचं आहे. एक 2 वह्या संपल्या पाहिजेत आपल्या ग्रॅटिट्यूड करून.
ते कसे करायचे हे पण आपण ह्या चॅप्टर मधून शिकणार आहोत, की जी आतापर्यंत जे काय माझ्याकडून चुका झालेल्या आहेत, माझ्याही नकळत मी कधी निगेटिव्ह एनर्जी दिलेली आहे का पैशाला, कंप्लेनिंग वागलेली आहे का, जर अशी वागली असेल तर मी कुठे 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 अशी वागलीये, कुठे डिस्काउंटच देत नाहीत म्हणून भांडलीये का, किंवा साध्या भाजीवालीशी भांडलीये का, भाजी अशी करते म्हणून, किती महाग आहेत भाज्या, आपण असं कधी कुठे बोलले, कुठे कुठे आपण निगेटिव्हिटीने वागलेलो आहे ते आपलं पण शोधायचं आहे. आणि ते जे आपण डार्क आपल्या आयुष्यामध्ये आपण पैशाच्या बाबतीत जिथे जिथे आपण अंधार करून ठेवलेला आहे, तिथे त्या एरियामध्ये जर आपल्याला उजेड आणायचा आहे तर आपण आपले पहिले अंधाराच्या जे जे एरिया आहेत ते शोधावे लागणार आहेत आपल्याला. आणि ह्या चॅप्टर मधून आपण शोधू शकणार आहे. आणि त्याच्यावर आपण त्या अंधाऱ्या खोलीमध्ये, त्या अंधाऱ्या एरियामध्ये आपण प्रकाश आणायचा असेल तर पहिल्यांदा अंधारे जे काही एरिया आहेत मी जे बनवलेले आहेत स्वतः, ते पहिले आपल्याला शोधावे लागणार आहेत. आता हे आपण खूप डिटेल मध्ये समजून घ्यायचं आहे की मी अशी कधी कुठे वागली आहे का. सध्याची तुमची परिस्थिती कशीही असो, पण सध्या जो काही पैसा तुमच्याकडे आहे त्याबद्दल तो अपुरा असल्याचा विचार मनात येणं हे कृतज्ञतेचं लक्षण आहे. जो काही माझ्याकडे आता माझी परिस्थिती किती पण असू दे, मी फक्त 5 रुपयेच कमवते, किंवा मी फक्त आजच्या दिवशी भाजीपोळी करून खाईन एवढेच पैसे कमवते, पण मी त्यासाठी सुद्धा कृतज्ञ पाहिजे की मला आज दिवसभरात भाजी पोळी खाण्यात पण माझं पोट भरू शकते एवढे मी पैसे कमवू शकते. त्यासाठी जर मी कृतज्ञ राहिलं तरच मला पुढचे येणारे जे दरवाजे आहेत युनिव्हर्सने, पैशाचे जे स्रोत आहे, पैशाचे जे दरवाजे आहेत ते माझ्यासाठी उघडणार आहेत. पण मला पैसेच मिळत नाहीत, मला कामच मिळत नाहीये, मी जर सतत कृतज्ञ राहिले तर ते पोळी भाजी खायला जे पैसे मिळत आहेत ना, तेवढं काम मिळतंय ना, ते सुद्धा काम मिळणं बंद होणार आहे. आणि हे रियालिटी आहे. बऱ्याच ठिकाणी असं होतं, तुम्ही जेव्हा तुमच्या पैशाच्या स्रोतला, तुमच्याकडे जे आहे त्यासाठी कृतज्ञ वागता, त्यावेळेस तुमच्याकडे जे आहे त्याला सुद्धा मार्ग फुटतात. मग कोणाच्या आयुष्यामध्ये काहीतरी ऍक्सिडेंट्स येतील, कोणाच्या आयुष्यामध्ये काहीतरी अशा घटना येतील की त्या पैसे सुद्धा आपल्या हातातून निघून जातात, मार्गी लागत नाहीत ते योग्य. जिथे मला असं वाटतं की माझ्या स्वप्नांपर्यंत मी वर चढत जायला पाहिजे, ते माझ्याकडच्या वाटाखाली, म्हणजे खड्ड्यात जाणाऱ्या वाटा निर्माण होतात माझ्या पैशांच्या. माझ्या पैशांचे मार्ग खाली 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 जाणारे निघतात, वर चढणारे मिळत नाहीत पैशांचे. सो आपण ह्या चॅप्टर मधून माझे अंधारे एरिया कुठले आहेत, मी इथे कुठे कुठे माझी निगेटिव्हिटी पैशांना दिलेले आपण शोधायचंय. ती जोपर्यंत मी आयडेंटिफाय करणार नाही तोपर्यंत मी तिथे प्रकाश आणू शकणार नाही. त्यामुळं आपले एरिया शोधायचे ह्या चॅप्टर मधून. ठीक आहे, तुम्ही सध्याच्या परिस्थितीबाबतचा विचारच मनातून काढून टाका आणि त्याऐवजी जो काही पैसा तुमच्याकडे आहे त्याबद्दल कृतज्ञता बाळगा. त्यामुळे तुमच्याजवळ असलेल्या पैशात जादूमयरित्या वाढ होईल. ज्याला ज्याला कृतज्ञता पैशाबद्दल आहे त्याला आणखी दिलं जाईल आणि तिच्याकडे किंवा त्याच्याकडे विपुलताही भरपूर राहील. ज्याच्याकडे कृतज्ञता पैशाबद्दल नसेल तर तिच्याकडे किंवा त्याच्याकडे जे काही असेल तेही काढून घेतले जाईल. म्हणजे काय, कृतज्ञता मी व्यक्त करायला लागले की आपोआप माझ्या पैशांमध्ये वाढ व्हायला लागेल. तुम्हाला स्वतःला अनुभव येईल, कारण पैशामध्ये सगळ्यात पहिल्यांदा अनुभव येतो, कारण पैसा हा काय माध्यम आहे की नाही, मीडिएटर आहे. आपल्याला ज्या गोष्टीपर्यंत पोहोचायचं आहे त्यासाठीचा एक पैसा हा फक्त माध्यम आहे. आणि त्यामध्ये समृद्धी व्हायला लागली की आपल्याला आपोआप कळतं, म्हणजे माझे पैसे वाचतील. आणि तुम्ही हे युनिव्हर्स ना तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींमधून सुरुवात करतो दाखवायला, त्याबद्दल सुद्धा ग्रेटफुल राहिलं. मी जर रोज रिक्षाने जात असेल आणि रोज माझे 20 रुपये जात असतील, जर कधीही रिक्षावाला कमी न करणारा एखाद्या वेळेस म्हणतो की मला की ताई माझ्याकडे नाहीयेत 5 रुपये द्यायला,
तर म्हणजे सपोज मी आज 15 रुपये द्या, 15 रुपये म्हणून, आणि 15 रुपयात मी पाहिजे तिथे गेले. युनिव्हर्सने मला क्लू दिले, 5 रुपये जेव्हा मी सेव्ह झाले माझे, तेच मी काय केलं, कमवलेले पैसे असतात. तर त्या 5 रुपयेसाठी सुद्धा ग्रेटफुल व्हायला पाहिजे. तुमची युनिव्हर्स एक्झाम घेत असतो, पेपर घेत असतो, तुला जे देतोय त्यासाठी तू कृतज्ञ आहेस की नाही? पण आपण म्हणतो कधी कधी, काय 5 रुपये तर आहेत. आपण म्हटलं पाहिजे, ग्रेटफुल राहायला पाहिजे. भाजीवाली बघा काकू, कधी कधी आपल्याला सहज असाच नुसता कढीपत्ता देतात. आपण आपण किती कृतज्ञासारखं वागतो, की मग काय झालं, 40 रुपये पाव भाजी देते, मी तिच्याकडे नेहमीच जाते भाजीला, मग नुसता तिने कोथिंबीर थोडीशी एक्स्ट्रा दिली किंवा कढीपत्ता नुसता असाच दिला म्हणून काय झालं? पण तुम्हाला ते मिळालेलं आहे, तिच्या मोठ्या मनाने तिने दिलेलं आहे, तर त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करायची असते. आणि इथेच आपण खूप कमी पडतो. इंडियन लोकांचा तर खूपच अनग्रेटफुल राहतात. बाहेरच्या देशामध्ये लहान मुलांना जन्मल्यापासून त्यांच्याकडे ग्रेटफुल राहायला शिकवतात. आपल्याकडे तर ग्रेटफुल राहणं शिकवायचं सोडाच. आपण खूपच कृतज्ञ असतो. आपल्याला ज्या गोष्टी मिळतात ना त्यासाठी पण आपल्याला सहज बघा, आता कोणी म्हणतं, विचार करा, कधी कधी आपल्याला कोणीतरी हे देतं, म्हणजे आपण कोणाकडे पाहुण्याकडे गेलो, कोणी साडी नेसवली, ड्रेस दिलो, आपल्याकडे पद्धत आहे की नाही कल्चरमध्ये, तर आपण त्या साडीला पण नावं ठेवतो काय साडी दिलीये, 200 रुपयाची असेल, 100 रुपयाची असेल, असली काही साडी देतात का कोण, असं म्हणतो, सहज बोलतो आपण. पण त्यांनी त्याच्या कॅपॅसिटीनुसार, त्याच्या जे काही रोजमर्राचं आयुष्य, त्याचे जे त्याच्या फॅमिलीसाठी कमवत असणाऱ्या पैशांमधून त्यांनी थोडेफार माझ्यासाठी देण्याचं म्हणजे हे दावक दाखवलेली आहे, तर त्यासाठी आपण ग्रेटफुल नसतो, तर त्यांनी दिलेल्या गोष्टीमध्ये पण नुक्स काढत बसतो. आणि हे म्हणजे मी त्यातून खूप काहीतरी वेगळी आहे असं नाही, मी सुद्धा तशीच होते. त्यामुळं माझ्या पण पैशांमध्ये, माझ्या पण काही पैशाच्या एरियामध्ये खूप प्रॉब्लेम्स आलेले जेव्हा मी ह्यामध्ये जर्नीमध्ये आले, की आणि म्हणजे परमेश्वराची कृपा किंवा युनिव्हर्सनी जे काही मी पहिल्यापासून डिझर्विंग समजत होते, त्यामुळं मला सगळ्या गोष्टी खूप छान मिळालेल्या आहेत पहिल्यापासून. बट मला पण कुठे कुठे ब्रेकडाऊन आलेलेच आहेत पैशामध्ये. काही माझे जे खूप मोठी स्वप्न आहेत, त्या स्वप्नांपर्यंत पोहोचायला मला अडचणी येतातच आहेत, कारण मी सुद्धा त्यातून चुकलेले नाही. कारण आपण त्यात काही वाईट आहे, आपण खूप वेगळे आहे असं नाही, कारण की आपलं जे पॅरेंटिंग झालेलं आहे, आपलं तसंच झालेलं आहे. आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांकडून, समाजाकडून, आपल्या आई वडिलांकडून हे शिकलेलो आहे. त्यांना सुद्धा कधीच कोणी ग्रेटफुल व्हायला शिकवलं नाही, त्यामुळे त्यांना जे मिळाले तेच त्यांनी आपल्याला पुढे दिलेलं आहे. त्यामुळे आपण काहीतरी वेगळं केलंय किंवा आपण खूप वाईट आहे असं नाहीये. आपल्याकडून झालेल्या आहेत त्या गोष्टी, म्हणून तर आपण हे पुस्तकातून आता शोधणार आहोत, की आपण आपल्याही नकळत आपण कुठे अनग्रेटफुल वागलेलो आहे, आणि ते शोधून मग आपण त्याच्यावर ग्रॅटिट्यूड खूप सारं करायचं आहे, की जेणेकरून जिथे जिथे मी अनग्रेटफुल झालेले, तो माझ्या एरियामध्ये, त्या माझ्या घरामध्ये, माझ्या मनातल्या घरामध्ये, त्यामध्ये प्रकाश निर्माण होईल. आणि तो प्रकाश मीच आणू शकणार आहे. तुम्ही कितीही काहीही करा, तुम्ही कितीही पूजा अर्चा करा, ग्रह शांती करा, पण तुमच्या ह्या एरियामध्ये तुम्हाला स्वतःलाच काम करावं लागतं. तुम्ही किती मोठी पूजा करा, की माझा बिझनेस हा चालू देत खूप मोठा, मला ही नोकरी मिळू देत, मी ह्या देवाला जाईन, नवस करेन, देव म्हणेल मी तुला देतो, देईल पण तो नंतर काढून पण घेणार आहे, कारण मी त्या गोष्टीसाठी अनग्रेटफुल आहे. मला जे मिळालेलं आहे त्यासाठी मी कृतज्ञ आहे, कृतज्ञता व्यक्त कधीच केलेली नाहीये. जरी मला दिलं ना, तरी माझ्याकडे येणारे जे पैशाचे स्रोत आहेत ते लिमिटेड करतो तो, आणि जे येत आहेत ते पैसे ते पण योग्य मार्गी लागत नाहीत. तर ह्या गोष्टी आपण शोधायच्या आहेत आपल्या आपल्या आयुष्यामध्ये. आपण कुठे अनग्रेटफुल वागतोय का, कुठे कृतज्ञ वागतोय का पैशाच्या बाबतीत, तर ते आपलं पण शोधायचंय. तुमच्याकडे थोडेसे पैसे असताना त्याबद्दल कृतज्ञता वाटणं हे खरोखरच आव्हानात्मक आहे. पण तुम्ही कृतज्ञ राहिल्याशिवाय काहीच बदलणार नाही. हे जेव्हा तुम्हाला समजेल, तेव्हाच तुम्हाला ती गोष्ट करण्याची प्रेरणा मिळेल.
काय म्हणतायत ते, की कृतज्ञता वाटणं हे खरोखरच आव्हानात्मक आहे. माझ्याकडे आता मी म्हणते की मला 50,000 रुपये महिन्याला लागतात, 1,00,000 रुपये लागतात, माझ्याकडे फक्त 50,000 रुपयेच येणार आहेत. पण मी कशी काय कृतज्ञता हे करेन? मला त्या 50,000चं टेन्शनच राहणार आहेत ना, की माझी गरज लाखाची आहे, येत आहेत 50,000 रुपये. पण हे आव्हानात्मक जरी असेल तरी मी छोट्या छोट्या गोष्टींसाठी जेव्हा मी कृतज्ञता करायला लागेल तेव्हा ह्या गोष्टी सुद्धा आपोआप बदलणार आहेत आणि तुमची ती स्ट्रेंथ आपोआप वाढणार आहे. आणि हे जेव्हा तुम्ही करायला लागाल ना तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये चेंज व्हायला आपोआप आपोआप सुरुवात होईल. पैसा हा विषय बऱ्याच जणांना, विशेषतः त्यांच्याकडे तो पुरेसा नाही, त्यांना जरा अवघड वाटू शकतो. म्हणूनच जादूच्या पैशाबाबत कृती करताना 2 पायऱ्या पार कराव्या लागतील. काय वाटतं, की पुरेसा नाही त्यांना जरा अवघड वाटू शकतो, की अरे माझ्याकडे आता खरंच कमी आहे, मी कसे ग्रेटफुल होऊ? पण ह्या पायऱ्यांवर आपण चढत चढतच आपल्या आयुष्यामध्ये मॅजिक्स आणू शकणार आहोत. जादूच्या पैशाबाबत काहीच न करण्यापेक्षा, म्हणजे सतत रडत बसण्यापेक्षा चांगलं काहीतरी करण्याने जर माझ्यात बदल होत असेल तर ग्रॅटिट्यूड करायला काय हरकत आहे, म्हणून आपण करू शकतो. जादूच्या पैशाबाबत जे आचरण करायचं आहे त्याबाबत तुम्ही दिवसाच्या सुरुवातीला सकाळीच सगळं वाचणं महत्वाचं आहे. कारण नंतर संपूर्ण दिवसभर तुम्हाला जादूच्या पैशाबाबतची कृती करायची आहे. काय करायचंय तुम्हाला, ते काय म्हणतायत, की जादूच्या पैशावर जे आचरण करायचं आहे त्यावर तुम्ही दिवसाच्या सुरुवातीला सकाळीच सगळं वाचणं महत्वाचं आहे. सकाळी सगळं वाचून घ्यायचंय, कारण तुम्हाला दिवसभर हे पैसे, जे जादूचे पैसे आहेत, मॅजिकल मनी आहे, त्याची ऍक्टिव्हिटी करायची. ती कशी करायची ते पण पुढे सांगतील आपल्याला. शांत बसा आणि लहानपणीचा तुमच्याकडे थोडा किंवा जास्त पैसा होता त्यापूर्वीचा काळ आठवा. तुमच्यासाठी जेव्हा खर्च केले गेले ती प्रत्येक आठवण जागी करा आणि त्या प्रत्येक प्रसंगाबाबत अगदी मनापासून, हृदयातून आभारी आहे हे जादूचे शब्द म्हणा. आता ही ऍक्टिव्हिटी जी सांगितलेली आहे, त्यांनी काय सांगितलंय, की शांत बसायचंय, एकदम शांत बसायचंय. लहानपणी म्हणजे मी जन्म घेतलाय तर मी जन्म घेतलाय आणि त्यासाठी पे कोणीतरी केले, पैसे कोणीतरी दिलेले आहेत. माझ्या आजी आजोबांनी दिले असतील, माझ्या आई वडिलांनी दिले, माझ्या वडिलांनी दिले असतील, है की नाही. हॉस्पिटलचे पैसे दिले असतील का नाही. जन्म मी घेतलाय पण मी जन्माला आलो म्हणून हॉस्पिटलचे बिल कोणी भरले असेल, माझ्या आजी आजोबांनी भरले असेल, माझ्या वडिलांनी भरले असेल. मी जन्मल्यापासून ते स्वतः कमवेपर्यंत किंवा आतापर्यंत माझ्यासाठी कोणी ना कोणीतरी, मी काहीही कमवत नसताना पैसे खर्च केलेले आहेत. म्हणजे मी जन्मले, माझ्या अगदी लंगोट घालण्यापासून, मला साबण जो वापरत होते, मला खाऊ पिऊ घालत होते, माझे जे कपडे घेतले, मला वॅक्सिनेशनला नेलं असेल, मला कुठले आजारी पडले दवाखान्यात नेलं असेल, त्यासाठीचे सगळे पैसे जेव्हा मी काहीही कमवत नसताना कोणीतरी माझ्यासाठी खर्च करत होतं. मी मोठे झाले, शाळेचा खर्च माझे आई बाबा करतायत, मला कोणी आत्या मावशी काका गिफ्ट घेत होते, है की नाही. आपण त्यांच्याकडे गेलो की कपडे घ्यायचे, पैसे द्यायचे. माझे तर मामा आले की दरवेळेस जाताना आम्हाला पॉकेट मनी खायला पैसे देऊन जायचे. आपल्यासाठी लहानपणापासून मी कोणताही 1 रुपया कमवत नसताना माझ्यासाठी आतापर्यंत सगळ्यांनी खर्च केलेला आहे. इवन मी मावशीकडे राहायला गेले, काकाकडे राहायला गेले, आत्याकडे राहायला गेले, त्यांचं घर आहे, पण त्यांनी मला खूप वॉर्मली इन्व्हाइट केलं आणि मी त्यांच्या घरी जाऊन तो आनंद लुटू शकले. त्यांच्या घरी राहिले, माझ्यासाठी त्यांनी जरी घरी खाऊ बनवलं असेल तर त्या जेवण बनवण्यासाठीचे पैसे त्यांनी खर्च केलेले आहेत. ते घर बांधण्यासाठी त्यांनी खर्च केलेला आहे, त्या घरामध्ये मला वॉर्मली राहता आलेलं आहे. मी व्हॅकेशनला मामाकडे गेली, आत्याकडे गेले, मावशीकडे गेली, है की नाही. मी एन्जॉय केलंय. ज्यांनी इतकं विचार करून लिहायचंय, मी लहान जन्मल्यापासून ते मी स्वतःच्या पायावर उभं राहून कमवेपर्यंत माझ्यासाठी ज्यांनी खर्च केलेला आहे त्या सगळ्यांसाठी मनापासून, हृदयापासून आभारी आहे हे शब्द म्हणायचे नाही तर ते लिहायचेत सगळ्यांनी.
ही ऍक्टिव्हिटी आम्ही अक्षरशः 10 पानं ग्रॅटिट्यूड लिहिलेले. काय म्हणायचं की ज्यांनी ज्यांनी माझ्यासाठी केलंय, म्हणजे कसं वाक्य तयार करायचं? नाही, ते सांगते मी तुला आदिती. हा, कसं की मी आय एम थँकफुल टू माय, म्हणजे मी आभारी आहे माझ्या आजी आजोबांची, कारण की मी जन्मल्यानंतर त्यांनी माझ्या डॉक्टरांचे पैसे किंवा हॉस्पिटलचे पैसे त्यांनी खर्च केले. थँक्यू 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 म्हणायचे आपण. किंवा माझ्या आईने माझ्यासाठी छान छान कपडे घेतले. मी आभारी आहे माझ्या आईसाठी, कारण तिने मला खूप सुंदर सुंदर फ्रॉक माझ्यासाठी घेतलेले. मी माझं थोडक्यात सांगते एक्झाम्पल. मी आभारी आहे माझ्या पप्पांची, कारण मी जन्मल्यानंतर माझ्या पप्पांनी श्रीनगरवरून माझ्यासाठी सायकल घेऊन आले. मी आभारी आहे माझ्या पप्पांची, कारण त्यांनी मी जन्मल्यानंतर माझ्यासाठी लोखंडी खूप मोठा असा स्ट्रेंथ, एकदम ताकदवान, की तो जो आतापर्यंत पाळणा होता, तो पाळणा माझ्यासाठी त्यांनी खरेदी केला. मी आभारी आहे माझ्या पप्पांची, कारण की मी जन्मल्यानंतर त्यांनी मिलिटरीतून माझ्यासाठी पोस्टाने फ्रॉक पाठवला होता. मी आभारी आहे माझ्या माझ्या आजोबांची, कारण त्यांनी मी 4थीत असताना त्यांनी माझ्यासाठी कॅनव्हासचे शूज खरेदी केलेले. मी आभारी आहे माझ्या आजोबांची, किंवा मी जे त्यांना बोलायचे ते, मी आभारी आहे बापूंची, कारण ते रोज मला अमर मामांच्या हॉटेलमध्ये नेऊन खायला द्यायचे. असं तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी. मी आभारी आहे माझ्या आत्याची, कारण की दर वॅकेशनला ती आम्हाला मुंबईला घेऊन जायची. मी आभारी आहे माझ्या आत्ते बहिणींची, कारण की मुंबईमध्ये त्या दर वेकेशन मध्ये आम्हाला फिरायला घेऊन जायचे, बाहेर खायला द्यायचे. एक एक वाक्य तुमचं, एक 100 पेजेसची वही भरली पाहिजे तुमची. का नाही तुमच्या पैशांमध्ये जादू होत बघा तुम्ही. कारण की आपल्याला ज्या गोष्टी मिळालेल्या आहेत, आपण त्यासाठी पैसे खर्च केलेले नाहीत, पण कोणीतरी ते खर्च केलेले आहेत, आणि त्यासाठी आपण अनग्रेटफुल आहोत. आपण त्यासाठी कधीच कृतज्ञता व्यक्त केलेली नाहीये, म्हणून आपल्या आयुष्यामध्ये पैशाचे कमतरता कायम जाणवते. किंवा आले तरी टिकणार नाहीत, आले तरी 100 वाटा त्याला लागणार. म्हणजे ज्या योग्य जागी उपयोग व्हायला पाहिजे पैशांचा, माझे स्वप्न पूर्ण होण्यासाठी जे पैशांचा उपयोग व्हायला पाहिजे, ते दुसऱ्याच ठिकाणी कुठेतरी जातात. तर हे असं ग्रॅटिट्यूड करायचं आहे. तुम्हाला नेहमी जेवायला मिळायचे का? आता त्यांनी प्रश्न विचारलेत, हा प्रश्न स्वतःला विचारायचा आहे आपण. आणि तुम्ही बघायचंय की माझा हा एरिया होता कसा आहे, म्हणजे इथे माझं ब्रेकडाऊन आहे माझ्या आत्ता आयुष्यामध्ये, का चांगलं होतं. तुम्हाला नेहमी जेवायला मिळायचे का? आपण 2 टायमिंगला व्यवस्थित आपले आई बाबा छान जेवण घालत होते का आपल्याला? जर घालत होते तर त्यासाठी ग्रेटफुल व्हायचंय. अगदी मला माझ्या जर शेजारच्या काकूंनी जरी माझ्यासाठी एखादी भाजी बनवून दिली असेल, त्यांनी भाजी बनवलेली भाजी जरी मला दिली असेल, तर ती भाजी विकत घ्यायला, ती भाजी बनवायला त्यांनी पैसे खर्च केलेले आहेत. त्यांनी ती भाजी बनवायला त्यांचे कष्ट केलेले आहेत, आणि त्यातली मला त्यांनी जर भाजी दिलेली असेल, तर त्या भाजीसाठी सुद्धा मी ग्रेटफुल राहायला पाहिजे. एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींनी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये बदल करू शकणार आहे. तर तुम्हाला नेहमी जेवायला मिळायचंय का? तर तुम्ही जिथे जिथे मी खाल्लेलं आहे, ज्यांनी ज्यांनी माझ्यासाठी खाऊ दिलेला आहे, ज्यांनी ज्यांनी माझ्यासाठी खाऊ बनवलेला आहे, त्यांच्यासाठी ग्रेटफुल व्हायचंय. म्हणजे आता माझी मम्मीची आई, ती आता जिवंत नाहीये, पण मग मी कशी लिहिणार? मी म्हणणार की मी आभारी आहे माझ्या आजीची, बिकॉज ती मुंबईवरून आमच्यासाठी तळलेले फिश पाठवून द्यायची. मी आभारी आहे माझ्या आजीसाठी, कारण ती मुंबईवरून आम्हाला खूप छान शंकरपाळ्या बनवून द्यायची. मी आभारी आहे माझ्या आजीची, कारण ते खूप छान छान सुंदर सुंदर ड्रेस मला मुंबईवरून पाठवायचे. तर जे काही म्हणजे ते आयुष्यात आत्ता आपल्या नसतील, पण त्यांनी आपल्यासाठी काहीतरी केलेलं आहे, तर त्यांच्यासाठी आपण ग्रेटफुल व्हायचंय. तुम्ही घरात राहायचा का?
म्हणजे मी जिथे जिथे राहिली आहे, मी माझ्या आजोळी राहिली आहे, मी माझ्या पप्पांच्या घरी राहिलेली आहे, मी माझ्या आत्याच्या घरी राहिली आहे, मामाच्या घरी राहिली आहे, मावशीच्या घरी राहिलेले आहे, इवन मी माझ्या मैत्रिणीच्या घरी राहिलेली आहे. तर मी जिथे जिथे घरी राहिलेले आहेत, कारण त्यांनी घर बनवले, त्यांनी पैसे खर्च केले त्यासाठी, आणि त्या घरामध्ये मला खूप वॉर्मली राहायला दिलेलं आहे त्यांनी. तर त्यासाठी मी त्यांचं ग्रेटफुल असायला पाहिजे. तुम्हाला अनेक वर्ष शिक्षण मिळालं का? माझ्या शिक्षणासाठी ज्यांनी पैसे केले, माझ्या वडिलांनी खर्च केलाय. इवन तुम्हाला एखादी गव्हर्नमेंट स्कॉलरशिप मिळत असेल तर त्या गव्हर्नमेंट स्कीमसाठी सुद्धा तुम्ही ग्रेटफुल राहायला पाहिजे, की त्या स्कीममुळे मला ते पैसे मिळत होते. किंवा मला एखाद्या शाळेमध्ये डिस्काउंट मिळालं असेल, मला शाळेमध्ये फ्रीमध्ये पुस्तकं मिळाले असेल, तर कारण की ती पुस्तकं तुम्हाला द्यायसाठी तिथे कोणीतरी शाळेने खर्च केला असेल, गव्हर्नमेंटनी ते पैसे खर्च केलेले आहेत तुम्हाला पुस्तकं मिळायसाठी, तेव्हा ती तुमच्यापर्यंत आलेली आहेत. तर त्यासाठी सुद्धा तुम्ही ग्रेटफुल असायला पाहिजे. आता त्यांनी कुठे कुठे तुम्ही कृतज्ञता व्यक्त करू शकतात ह्याचे सगळे पाठवलेले आहेत. आपण डिस्कस करणारच आहोत. नाही समजलं तर तुम्ही मला विचाराल. तुम्ही प्रत्येक दिवशी शाळेत कसे जायचा? तुमच्याकडे शाळेची पुस्तकं, जेवणाचा डबा आणि शाळेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी असायच्या का? जर होत्या आणि ते जर माझ्याकडे अवेलेबल होत्या तर त्यासाठी मी ग्रेटफुल, कृतज्ञता व्यक्त करायचे. शाळेला सुट्टी लागली की लहानपणी सुट्टीत तुम्ही कुठे जायचात का? म्हणजे जर त्यावेळेस तुम्ही जरी बाहेर तुम्हाला फिरायला नेलं, अगदी बसनी नेऊ देत, चालत नेऊ देत, पण आणि तिथे जाऊन मला फक्त एखादी पाणीपुरी देऊ देत, भेळ देऊ देत, एखादं चॉकलेट देऊ देत, पण त्या सुट्टीचा आनंद जर मी घेतलेला असेल तर त्यासाठी सुद्धा मी ग्रॅटिट्यूड, कृतज्ञ असलं पाहिजे. म्हणजे आम्ही सुट्टीला नेहमी माझी आत्या आम्हाला घेऊन जायची मुंबईला, मग तिच्यासाठी मी कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे, कारण प्रत्येक वेकेशन माझं मुंबईमध्ये जायचं. तिथे छान छान ती आमच्यासाठी खायला आणायची, केक आणायची, चॉकलेट्स आणायचे, प्रचंड लाड केलेले, छान छान कपडे, जाताना कपडे, शूज सगळं घ्यायचे, कानातले नाकातलं सगळं घेऊन द्यायचे. मग त्यासाठी कृतज्ञता आपण व्यक्त करायचे. लहानपणी तुमच्या वाढदिवसाला मिळालेल्या कोणत्या भेटीमुळे तुम्ही अगदी हुरळून थरारून गेला होतात? जर तुमचा वाढदिवस सेलिब्रेट केला असेल, अगदी सेलिब्रेट नाही पण आईनी घरी जरी छान गोड जेवण केलं असेल तुमच्या जेवणासाठी, तुमच्या वाढदिवसासाठी, तर त्यासाठी सुद्धा तुम्ही ग्रेटफुल राहायला पाहिजे, की माझ्या आईने आठवणीने माझ्या वाढदिवसा दिवशी छान छान जेवण केल्याबद्दल मी तिचे आभारी आहे. तुमच्याकडे सायकल, खेळणी, पाळीव प्राणी होते का? जर असतील तर त्यासाठी सुद्धा ग्रेटफुल असायला पाहिजे, कारण ते पाळीव प्राणी घेताना पण ते सहज येत नाहीत, त्याला पण पैसे देऊनच घ्यावे लागतात की नाही, तर त्यासाठी सुद्धा ग्रेटफुल असायला पाहिजे. जसे जसे तुम्ही वाढू लागता तसा तुमच्या कपड्यांचा आकारही झपाट्याने बदलू लागतो. त्यानुसार तुम्हाला कपडे मिळायचे का? म्हणजे आपण जसे मोठे होतो तसे कपडे सतत आपल्याला घ्यावे लागायचे, तसे आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी कपडे घेतलेले आहेत का? तर त्यासाठी सुद्धा तुम्ही कपड्यांसाठी सुद्धा कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे. तुम्ही चित्रपट पाहिला, खेळ खेळायला, संगीत, वाद्य शिकायला जायचात का? किंवा एखादा छंद तुम्ही जोपासला होतात का? जर तुम्ही काही यातलं शिकला असेल, अगदी ट्युशनला माझ्या आई वडिलांनी शाळेव्यतिरिक्त जर एखादं ट्युशन लावलं असेल तर त्या ट्युशनसाठी पण त्यांनी एक्स्ट्रा पैसे खर्च केलेले आहेत, तर त्यासाठी सुद्धा मी त्यांची कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे. तुम्हाला बरं वाटत नसेल तेव्हा तुम्ही डॉक्टरकडे जाऊन औषधे घ्यायचात का? मी जेव्हा जेव्हा आजारी पडलेले त्यावेळेस माझ्यासाठी कोणीतरी खर्च केलाय, म्हणजे माझ्या वडिलांनी केला असेल, माझ्या आईनी केला असेल, आजीनी केला असेल, मी तर आत्याकडे गेल्यानंतर आजारी पडले तर तेव्हा सुद्धा तिने मला डॉक्टरांकडे नेलेलं आहे, म्हणजे तिने सुद्धा माझ्यासाठी खर्च केलेले. तर त्यासाठी सुद्धा तुम्ही त्यांचे आभार व्यक्त करायचे. तुम्ही कधी दातांच्या डॉक्टरकडे गेला होतात का? जर तुम्हाला लहान असताना दातांचा काही प्रॉब्लेम झाला असेल तर त्या दातांच्या डॉक्टरांकडे तुम्ही गेला असेल, तुमच्या आई वडिलांनी त्यासाठी पे केले असतील, तर त्यासाठी सुद्धा तुम्ही आभार व्यक्त करायचे. टूथब्रश, टूथपेस्ट, साबण आणि शॅम्पू यासारख्या रोज लागणाऱ्या वस्तू तुमच्याकडे होत्या का? जर तुमच्या आई वडिलांनी ह्या गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड केल्या असतील, म्हणजे तुमच्या आई वडिलांनाहीच नाही तर तुम्ही ज्यांनी तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत, म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये तर तशी लोक आहेत की माझ्या आत्या पण आम्हाला छान छान गोष्टी घेऊन द्यायच्या,
छान छान साबण वगैरे, म्हणजे जे काही द्यायचे कानातले, नाकातले, कपडे, शूज, छान छान शूज घेऊन द्यायचे. तर असं जरी काही कोणी देत असेल, दिलेलं असेल तुम्हाला, तरी त्यासाठी सुद्धा तुम्ही कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे. तुम्ही मोटारीतून, कारमधून प्रवास करायचा का? अगदी मी बसनी माझ्या आईवडिलांनी घेऊन गेले असतील, तर त्या बसच्या तिकिटाचे पैसे सुद्धा त्यांनी माझ्यासाठी पे केलेले आहेत. तर त्यासाठी सुद्धा तुम्ही कृतज्ञता व्यक्त करायचे. तुम्ही टेलिव्हिजन बघायचात का? फोन करायचात का? दिवे, वीज आणि पाणी वापरायचात का? म्हणजे जर मी अभ्यासासाठी रात्रीची उठून जर लाईट लावून जर अभ्यास करू शकत होते, तर त्याचं विजेचं बिल, म्हणजे लाईट बिल कोण पे करत होतं? माझे आई पप्पा करत होते. तर त्यासाठी सुद्धा मी कृतज्ञता व्यक्त करावी लागणार आहे मला. या सर्व गोष्टींना पैसे पडतात आणि तुम्हाला त्या मिळाल्या कोणतीही किंमत चुकती न करता. त्यासाठी तुम्ही एकही रुपया खर्च न करता त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळालेल्या आहेत. त्यासाठी दुसऱ्या कोणीतरी इतरांनी पे केलेलं आहे. तुम्ही जरा भूतकाळात जा, तुमच्या लहानपणीच्या आणि तारुण्यातील स्मृती जागवा. तुमच्या असं लक्षात येईल की तुम्हाला कितीतरी गोष्टी मिळाल्या आहेत, ज्याची बरोबरी कष्टाने मिळालेल्या पैशाशी होऊ शकते. या प्रत्येक प्रसंगाबाबत आणि त्याच्या स्मृतीबाबत कृतज्ञ राहा. भूतकाळात मिळालेल्या गोष्टीबद्दल जर तुम्ही मनापासून कृतज्ञता व्यक्त केलीत, तर भविष्यात तुम्हाला मिळणाऱ्या पैशात जादूमयरित्या वाढ होईल. वैश्विक नियमानेच त्याला हवाला दिला जाईल. म्हणजे जेव्हा मी या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये मला ज्या मिळालेल्या गोष्टींसाठी, जिथे मी एक रुपया स्वतःसाठी खर्च नाही केलाय, पण इतरांनी माझ्यासाठी पे केलेला आहे, खर्च केलेला आहे, त्यांच्यासाठी जर मी कृतज्ञता व्यक्त करायला लागली, त्या पैशासाठी कृतज्ञता व्यक्त करायला लागली, त्या लोकांसाठी कृतज्ञता व्यक्त करायला लागली, तर आत्ता मी ज्या परिस्थितीमध्ये आहे, त्या परिस्थितीमध्ये मला आता माझ्याकडे पैशाचे वेगवेगळे सोर्स तयार होतील, किंवा जे आहे त्या पैशामध्ये वाढ होत राहील आणि अगदी जादूमयरित्या वाढ होत राहील. तुम्हाला लगेच ते जाणवेल. जादूच्या पैशाची कृती करायची तर $1ची नोट घ्या, नंतर एक स्टिकर घ्या आणि त्या स्टिकरवर लिहा, माझ्या संपूर्ण आयुष्यात मला मिळालेल्या पैशाबद्दल मी आभारी आहे. तर मी आता एक सेकंडच मी सगळ्यांना माझी नोट दाखवते. माझ्याकडे सगळ्यांची आहे. तर ही एक नोट घ्यायची आहे, म्हणजे जी चलनामध्ये आहे ती, नाही तर बंद पडली मी त्याच्यावर लिहिते असं नाही. बंद पडलेली तर तुमच्याकडे पण पैशाचे सोर्सेस सगळे बंदच होणार आहेत. चालू चालू जी वर्किंग मध्ये आहे ना, ती पैशाची नोट घ्यायची. त्या पैशाच्या नोटवर एखादं स्टिकर चिटकवायचंय, किंवा एखादं हे असेल ना, कोरा पेपर असेल, त्याच्यावर हे वाक्य लिहायचंय मराठीमधलं, माझ्या संपूर्ण आयुष्यात मला मिळालेल्या पैशाबद्दल मी आभारी आहे, आणि त्या नोटवर चिटकवायचंय. मी माझी जरा नोट दाखवते, एक सेकंड. आवाज का गेलाय? नोट आणायला गेली म्हणून आवाज गेलाय.
नोट येत आहे नोट. तुझी नोट आहे का ग? सारिका, एक मिनिट हा. ऍक्च्युली माझी ती डायरी माझ्या मैत्रिणीकडे राहिली आहे, त्या दिवशी मी घेऊन गेलेले त्या डायरीमध्ये लिहायला. तेच मी बघत होते, शोधत होते, पण माझी मिळत नाहीये आता. पण कोणाकडे आहे का ज्यांनी केलेली आहे? छायाताई, तुमच्याकडे आहे तुमची नोट? माझी मग पार्लर मध्ये इथं नाही. हा, मी रोज पार्लर मध्ये बघते ना. मिथिलेशची आहे. एक मिनिट जरा, एक मिनिट दाखवते जरा. मिथिलेश, हे पिन कसं करायचं रे? पिन कसं करायचं मध्ये दिसेल? हे बघा, हे दिसतंय का इथे? आवाज आवाज आवाज. हा, ही दिसते का नोट? ही मिथिलेशची आहे बघा. त्यांनी त्यावेळेस 20 ची नोट मध्ये होती ना, तर तिथे ही तुम्हाला दिसते का बघा जरा. त्यांनी इंग्लिश मध्ये लिहिलेलं आहे, चिटकवलेलं आहे की थँक्यू फॉर ऑल द मनी आय हॅव बीन गिवन थ्रू आउट माय लाईफ. तर ही जी चलनामध्ये आहे, मला तर आय एम सो ग्रेटफुल की मला अश्विन मॅम कडून मिळालेली नोट आहे ऍज अ रिवॉर्ड म्हणून 100 रुपयाची. मला खूप म्हणजे त्यावेळेस मला खूप आनंद झालेला की मला अश्विन मॅमनी ती नोट दिलेली आहे. पुस्तक दिसतंय, तर ही अशी नोट आपण तुमच्या ह्याच्यामध्ये कोणतीही जी चलनामध्ये आहे, वर्किंग मध्ये आहे नोट. आता 20च्या नोट बंद झालेल्या आहेत, बरोबर की नाही? तर ती नोटवर असं पांढऱ्या पेपरवर लिहायचं आहे. तुम्ही ज्या इंग्लिशमध्ये, आता ह्या मुलांना इंग्लिशमध्येच जमतं म्हणून, चालतं म्हणून त्यांनी इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे. पण तुम्ही मराठीमध्ये असं मराठी पेपरवर, आपलं पांढऱ्या कोऱ्या पेपरवर असं लिहायचंय पूर्ण, आणि ते हे करू शकता तुम्ही, चिटकवायची आहे ती. आणि पुढे काय करायचंय त्या नोटचं सांगतायत त्या. तो स्टिकर त्या नोटेवर चिकटवा. नंतर ही नोट आज तुमच्या पाकिटामध्ये, पर्समध्ये किंवा खिशात ठेवा. आणि किमान सकाळी एकदा, दुपारी एकदा किंवा तुम्हाला हवं असेल तितक्या वेळा ती बाहेर काढा. ती जादूची नोट हातात घ्या, त्यातील स्टिकरवर लिहिलेले शब्द वाचा आणि तुमच्या आयुष्यात तुम्हाला मिळालेल्या विपुल पैशाबद्दल खरी कृतज्ञता व्यक्त करा. जितकी तुमची भावना प्रामाणिक आणि सच्ची असेल, तितक्या जलद गतीने चमत्कार झाल्यासारखी तुमच्या जवळील पैशाच्या स्थितीत वाढ होईल. तर आपण आता इथेच थांबतोय, पण मी तरी पण ह्याच्या आधी तुम्हाला ही राहिलेला चॅप्टर आपण उद्या करूयात, कारण की हा समजून घेणं खूप महत्वाचं आहे. बारीक छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तर हा पैशाच्या नोटेवर तुम्ही हे चिटकवलं की ती अशी हातात पकडायची आहे, डोळे बंद करायचे आणि किंवा अशी वाचायचे, थँक्यू फॉर ऑल द मनी आय हॅव बीन गिवन थ्रू आउट माय लाईफ. किंवा तुम्ही मराठीमध्ये लिहिलं असेल तर त्या नोटेला आपली ऊर्जा द्यायची आहे आणि म्हणायचंय, माझ्या संपूर्ण आयुष्यात मला मिळालेल्या पैशाबद्दल मी आभारी आहे. आणि डोळे बंद करायचे. जर मला त्यावेळेस आठवायचंय की मला माझ्या पप्पांनी किती छान छान, म्हणजे माझे पप्पा मस्त कलिंगड आणायचे आमच्यासाठी, मोठंच्या मोठं कापायचे आणि ते कापून छान आम्हाला सगळ्यांना कापून खायला द्यायचे. तर त्या एवढं सुंदर छान गारगार लाल बुंद कलिंगड खायला मिळायचं, थंड थंड. तर ते कलिंगड पप्पांनी आमच्यासाठी जे काही आणत होते त्यासाठी त्यांनी पैसे दिलेले, त्या पैशांसाठी आणि माझ्या पप्पांसाठी खूप 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 धन्यवाद. असं आपण त्यावेळेस त्यावेळेस जे कोणी आठवेल तुम्हाला त्यांच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करायची डोळे बंद करून. ठीक आहे? तर ही असाइनमेंट अशी असणार आहे.